विनंती करतो फिरोज शेख सरांना की आपण आपल्या व्याख्यानाला पाहतो. कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव 2024 या महोत्सवाचे आयोजक कृष्णा सहकारी साखर कारखाना वेट्री यांनी या ठिकाणी अतिशय चांगलं असे चर्चासत्र आयोजित केले. त्याबद्दल मी त्यांना प्रथम धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला उपस्थित कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष माननीय गजेंद्र पाटील साहेब, त्याचप्रमाणे ज्यांचा आता आपण अतिशय उत्कृष्ट असं हवामान बदल याबाबतचं मार्गदर्शन घेतलं असे डॉक्टर रामचंद्र साबळे साहेब, आमचे गुरुवर्य तथा प्राचार्य कृष्णा ॲग्रिकल्चर कॉलेज रेट्री बुतूर आदरणीय हरांदे सर, कराड तालुक्याचे उपविभागीय कृषी अधिकारी आमचे माननीय रियाज मोल्ला सर, त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी कराड श्रीमती गोडके मॅडम, तसेच तालुका कृषी अधिकारी पाटण माळवे साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, ॲग्रिकल्चर कॉलेजचे विद्यार्थिनी, त्याचप्रमाणे आवर्जून उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी. खरं तर या प्रशिक्षणाला किंवा या चर्चासत्राला आमच्या विभागाचे डायरेक्टर आत्मा आदरणीय तांबाळे सर या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु त्यांच्या अचानक तब्येत बिघडल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. मला या चर्चासत्रामध्ये जो विषय दिलेला आहे तो डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन. या मिशनमध्ये काय उद्दिष्ट आहेत, काय त्याचे कशी योजना आत्म्याकडून राबवली जाणार आहे त्याबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी फिरोज शेख, प्रकल्प उपसंचालक आत्मा सातारा. नेक्स्ट सर्वप्रथम आपण पाहू की सेंद्रिय शेती काळाची गरज आपण म्हणतो. नक्की सेंद्रिय शेती म्हणजे काय? सेंद्रिय शेती म्हणजे स्थानिक संसाधनांचा वापर करणारी, कमी भांडवली खर्चाची मूळ तत्वावर आधारलेली, सेंद्रिय पदार्थांच्या सुयोग्य वापराने जमिनीची उत्पादन क्षमता वाढवून ती टिकवून धरण्यावर भर देणारी, जैविक विविधता जोपासणारी, शेतकरी कुटुंबाच्या पोषणविषयक व इतर मूलभूत गरजा पूर्ण करणारी निसर्ग स्वयंपूर्ण शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय. या ठिकाणी सेंद्रिय शेती म्हणजे काय वर व्याख्या दिलेली आहे. खाली सेंद्रिय शेती का करायची त्याचे ठळक मुद्दे या ठिकाणी नमूद केलेले आहेत. त्यामध्ये मातीची शाश्वत उत्पादकता व उत्पादनातील सातत्य, नैसर्गिक व स्थानिक संसाधनांची जोपासना व वापर, शेताबाहेरील निविष्ठांचा कमीत कमी वापर, खर्चात बचत व मूल्यवृद्धी, मिश्र शेती पद्धतीतून जैविक विविधता टिकवणे, विषमुक्त अन्नाची शाश्वती व आर्थिक सुरक्षितता, नैसर्गिक संतुलन आणि शुद्ध पाणी. मी सेंद्रिय शेतीची जी आमच्या पण नवीन स्कीम आली ना त्याचे प्रस्तावामध्ये आहे ना ते सांगतो. सेंद्रिय शेतीची जी नैसर्गिक शेतीची जी योजना आलेली आहे त्यात काय आपल्याला करायचं आहे ते पुढं सांगणार आहे. थोडक्यात तुम्हाला मी सेंद्रिय शेती म्हणजे काय आणि त्यात बाबा करायचं असेल तर ठीक आहे. नेक्स्ट आता ही जिल्हा मिशन व्यवस्थापनाची समिती आहे, त्याचे अध्यक्ष प्रकल्प संचालक आत्मा आहे, सदस्य सचिव आहेत ते प्रकल्प उपसंचालक आहेत, सहअध्यक्ष आहेत ते जिल्हाधीश कृषी अधिकारी आहेत,
त्याचप्रमाणे 2 सदस्य आहेत जिल्हा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख असतील शास्त्रज्ञ आणि नैसर्गिक शेती सेंद्रिय शेतीमध्ये काम करणारे शेतकरी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे 2 प्रतिनिधी आपल्याला त्यामध्ये घ्यायचे आहेत. जिल्हा मिशन व्यवस्थापन समितीची कार्य आणि अधिकार काय आहेत ते खाली प्रमाणे दिले आहेत. नेक्स्ट योजनेची अंमलबजावणी करायची आहे. तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी आणि प्रकल्प संचालक आत्मा यांनी करायचे आहे. गट स्थापन सातारा जिल्हा 140 प्रत्येक वर्षी 140 गट असे 140 3 वर्षाचे आहे 420 गट स्थापन करायचे आहेत. त्यातले 2 केविकेला पण गट दिलेले आहेत स्थापन करण्यासाठी. एक गट 50 हेक्टरचा असावा असं त्यामध्ये आहे. अशा आपल्याला 10 गट स्थापन करायचे. 10 गटाची एक एफपीसी म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी 10 गटाचा एक एफपीसी करायचे आहे. असं 500 हेक्टराची आपल्याला एक फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करायची आहे. हे तुम्ही एका गावामध्ये 1 किंवा 2 गट स्थापन करू शकता. काय अडचण नाही. आपल्याला क्लस्टर बेस करायचं आहे. एका तालुक्यामध्ये तुम्ही आता कराड तालुका तुमचा कुठला तालुका आहे? कराड तालुक्यामध्ये 10 गटाचा आपल्याला लक्षात आहे. 10 गट म्हणजे एक गट 50 हेक्टरचा. 50 हेक्टरमध्ये तुम्ही 1 किंवा 2 गट क्लब करू शकता. एक गट किमान 20 हेक्टर क्षेत्राचा पाहिजे. क्षेत्र करू शकता. गट करायला प्रोत्साहित म्हणजे आता आपण ही प्रचार प्रसिद्धी करतोय ना. शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढे यायला पाहिजे आणि ते गट स्थापन पर्यवेक्षण मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी तुम्हाला सर्वतोपरी मदत करतील. सेंद्रिय शेतीमध्ये फरक आहे. सेंद्रिय शेतीमध्ये आपण बाहेरून आहे त्याच्यापासून तुम्ही वेगवेगळ्या निविष्ट असतील ऑर्गॅनिक त्या तुम्ही वापरून तिथं नैसर्गिक शेती करायची आहे. उत्पन्नाची हमी कसं आहे आता त्यात ठीक आहे. तुम्ही पहिल्यांदा ऐकून घ्या. तुमच्या काय शंका असतील तर मी सगळ्या तुमच्या शंकांचं निरसन करतो. आपल्याला 500 हेक्टरची एक फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करायची आहे. त्यामध्ये सेंद्रिय शेतीमध्ये रूपांतर करण्यासाठी अर्थसहाय्य राहणार आहे. रूपांतर आणि प्रमाणीकरण प्रशिक्षण गाव पातळीवर जे शेतकरी प्रशिक्षण आहे त्यासाठी पण अर्थसहाय्य राहणार आहे. जैविक निविष्ठा संशोधन केंद्र स्थापन करायचं आहे. आपल्याला गट स्तरावर स्थापन करायचं असेल तर त्याला 2 लाख रुपये आपण देतोय आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल तुमची तर त्याला 5 लाख रुपये देतोय. शेतकरी उत्पादक कंपनी संस्था नोंदणी व संचालकांच्या प्रशिक्षणासाठी पण अर्थसहाय्य आहे. विपणन पायाभूत सुविधा म्हणजे त्यामध्ये स्टोरेज विक्री केंद्र समूह संकलन केंद्र सामूहिक सुविधा केंद्र पण आपण घेऊ शकतो या योजनेमधून. एनपीपी अंतर्गत थर्ड पार्टी सर्टिफिकेशन होणार आहे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन. त्यासाठी आपल्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला ग्रीन सर्ट म्हणून एक कंपनी आहे त्याच्याशी आपला प्रकल्प संचालक आत्मा आणि ग्रीन सर्ट याबरोबर बोलून झालेला आहे. ठीक. प्रमाणीकरण करताना प्रत्येक शेतकऱ्याचं किमान 1 हेक्टरचा लाभ देतोय आपण. मॅक्झिमम 1 हेक्टरचं हे आपल्या जिल्ह्याचा लक्षात आहे. 2023-24 24-25 आणि 25-26. आता यामध्ये पहिल्या वर्षी जे आहे ते 8000 हेक्टर क्षेत्र आणि 160 गट आपल्याला स्थापन करायचे आहे. दुसऱ्या वर्षी 140 7000 हेक्टर गट क्षेत्र आहे. तिसऱ्या वर्षी पण 140 गट असतील आणि 7000 हेक्टर क्षेत्र आपल्याला कव्हर करायचं आहे. नेक्स्ट हे घटकनिहाय आपल्याला कॉस्ट लावून दिलेलं आहे. कर्मचारी प्रशिक्षण पण त्यातून राहणार आहे. एका समूहाचे एकूण 3 वर्षाचा कार्यक्रम असणार आहे. तो प्रति हेक्टर प्रति हेक्टर आणि 50 हेक्टर म्हणजे एका गटाला आपण 17,000 रुपये. तसंच फार्मर प्रोड्युसर कंपनीवर आपण 7 लाख रुपये खर्च करणार आहोत. शेतकऱ्यांच्या शेतावर निविष्ठा निर्मिती शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान
OBC असे अर्थसहाय्य देणार आहोत आपण. प्रमाणीकरण शुल्क पण यातून देणार आहोत. यामध्ये प्रति हेक्टर 1000 रुपये 3 वर्षासाठी देणार आहोत प्रति हेक्टरसाठी, आणि एका गटाला 50,000 रुपये प्रति समूह, म्हणजे 500 हेक्टरचा गट समूह असेल तर 5 लाख रुपये प्रमाणीकरणासाठी आपण 3 वर्षामध्ये देणार आहोत. प्रथम वर्षासाठी 1,10,000 रुपये, आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 14 FPC आता स्थापन करणार आहोत. मग 140 गट म्हणजे 14 FPC. यासाठी आपण प्रमाणीकरणावर 15,40,000 रुपये देणार आहोत. शेतकरी स्तरावरील करवायचा एकूण खर्च आपण विचारात घेतला तर तो प्रति हेक्टरी 7,000 रुपये 3 वर्षासाठी आपण खर्च करणार आहोत हेक्टरी, आणि एका गटाला आपण म्हणजे 50 हेक्टरला 3.5 लाख रुपये आपण त्यामध्ये तरतूद आहे. आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे 500 हेक्टरवर 35 लाख रुपये आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण त्याच्या शेतकऱ्यांवर खर्च करणार आहोत. दुसरी बाब आहे शेतकरी उत्पादक कंपनी. नेक्स्ट, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे व त्याच्या प्रशिक्षणासाठी पण तरतूद आहे. त्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करायची असेल तर त्यासाठी पण अर्थसहाय्य आहे. त्यामध्ये प्रति हेक्टर 90 रुपये 3 वर्षासाठी आपण 50 हेक्टरच्या गटासाठी आपण 4,500 रुपये देत आहोत, आणि समूहासाठी आपण 45,000 रुपये 3 वर्षासाठी देत आहोत. शेतकरी उत्पादक कंपनी संचालक प्रशिक्षण तरतूद सुद्धा आहे यामध्ये. प्रति हेक्टरी 75,000 रुपये, प्रति गट 3750 रुपये प्रति 50 हेक्टरला देतोय आपण एका गटाला, आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीला 37,500 रुपये देतोय. शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्यालयीन खर्चासुद्धा तरतूद आहे. त्यामध्ये हेक्टरी 35 रुपये, एका गटासाठी 1,750 रुपये, आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीला 17,500 रुपये. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे व प्रशिक्षण त्याचा एकूण खर्च असणार आहे प्रति हेक्टरी 200 रुपये, एका गटासाठी 10,000 रुपये, आणि एका फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे 500 हेक्टरच्या क्षेत्रासाठी 1 लाख रुपयाची तरतूद आहे. तिसरी बाब आहे शेतकरी उत्पादक कंपनी सोसायटी व गट स्तरावरील जैविक निविष्ठा केंद्र. मग अशी म्हटल्याप्रमाणे एका गटाला आपण निविष्ठा तयार करण्यासाठी 2 लाख रुपये देतो, आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल तर त्यांना 5 लाख रुपयाची तरतूद आहे. आता कंपनी स्तरावरील हे सांगितलं. नंतरची बाब आहे शेतकरी उत्पादक कंपनीस पणन सुविधा अर्थसहाय्य. त्याच्यामध्ये स्टोरेज, तुमचं विक्री केंद्र असेल, समूह संकलन केंद्र असेल, किंवा सामूहिक सुविधा केंद्र असेल, त्याच्यासाठी पण तरतूद आहे. त्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीस पणन सुविधा अर्थसहाय्य मगाशी सांगितल्याप्रमाणे 4,500 लाख रुपये एका फार्मर प्रोड्युसर कंपनीला देतो आपण. प्रचार प्रसिद्धीसाठी आपण 50,000 रुपये एका कंपनीला देतो. असे एकूण 5 लाख रुपये आपण पणन सुविधा अर्थसहाय्य देतो. त्यामध्ये प्रशासकीय खर्च सुद्धा आपण दाखवलेला आहे. त्यामध्ये प्रति हेक्टरी 264 रुपये, आणि गटस्तरावर 13,200 रुपये असे, आणि एका फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या स्तरावर 1,32,000 रुपये येतोय. एकूण एकंदर असेल तर तेवढा आपण 13,464 प्रति हेक्टर, एका गटासाठी 6,73,200 रुपये, आणि एका फार्मर प्रोड्युसर कंपनीला 67,32,000 रुपये असे आपण तरतूद केलेली आहे. म्हणजे नेक्स्ट, आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं, या योजनेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांची निवड कशी करायची आहे. यापूर्वी सेंद्रिय शेतीबद्दल जागृत असलेले शेतकरी प्रामुख्याने यामध्ये घ्यायचे आहेत. पूर्वीपासून सेंद्रिय शेतीचा अवलंब करणारे शेतकरी घ्यायचे आहेत. या सेंद्रिय शेतीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणारे शेतकरी यामध्ये घ्यायचे आहेत. जे सेंद्रियचं प्रमाणीकरण करायचे, स्वइच्छेने अवलंबन करणारे शेतकरी या ठिकाणी घ्यायचे आहेत. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या प्रमाणात शेतकऱ्यांची निवड करायची आहे. महिला शेतकऱ्यांना प्राधान्य म्हणून 30% महिलांची योजनेत निवड करायची आहे. प्रति शेतकरी 1 हेक्टरच्या मर्यादेत अनुदान तयार आहे. म्हणजे तुम्हाला प्रमाणीकरण करायचं असेल ना, तुमची जरी 4 हेक्टर क्षेत्र असलं तरी 1 हेक्टरच्या मर्यादेत तुम्हाला लाभ मिळणार आहे. 1 हेक्टर जास्तीत जास्त आपण 1 हेक्टरपर्यंत त्याला लाभ देऊ शकतो. गटांची स्थापना करायची आहे. एक किंवा त्याहून अधिक गट स्थापन करता येईल गावात, एका गावात. गटाचे क्षेत्र किमान 25 हेक्टर किंवा
म्हणजे 10 गट किंवा 500 हेक्टर क्षेत्र. एक गट आपला 50 हेक्टरचा आहे, ते फक्त आपली 800 किलो 25 हेक्टर वाढ. असे 10 गटांचा 500 हेक्टर क्षेत्र होत आहे. त्याची शेतकरी उत्पादक कंपनी आपल्याला स्थापन करायची आहे. अस्तित्वात असलेल्या ज्या फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत त्याचाही त्यामध्ये म्हणजे 31 तुमच्या 31 आहेत, त्यामध्ये पण तुम्ही गट समावेश करून घेऊ शकता, गटांचा समावेश करून घेऊ शकता. गटातील सर्व शेतकरी कंपनीचे भागधारक असणे आवश्यक आहे. भागधारक म्हणजे ROC मध्ये ते त्यांची सगळी नोंदणी झाली पाहिजे. नेक्स्ट यामध्ये बघा योजनेअंतर्गत राबवायचे घटक दिलेले आहेत. नैसर्गिक सेंद्रिय शेती क्षेत्र विस्तार व प्रशिक्षण, शेतकरी प्रशिक्षण. त्याच्यामध्ये 7,000 रुपये आपण प्रति हेक्टरी खर्च करणार आहोत. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे व त्यांचे प्रशिक्षण 1 लाख रुपयापर्यंत आपण त्याचा मापदंड आहे. शेतावरील जैविक निविष्ठा मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑन फार्म बायो इनपुट्स रिसोर्स सेंटर आपल्याला स्थापन करायचे आहे. जर तुम्ही कंपनी स्तरावर जर ते ऑन फार्म बायो इनपुट रिसोर्स सेंटर करणार असाल तर त्याला 5 लाख रुपयाची 5 लाख रुपयेपर्यंत आपण अनुदान देऊ शकतो. गट स्तरावर 2 लाख रुपये देऊ शकतो. पणन सुविधेसाठी आहे, अर्थसहाय्य आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांना, त्याला 5 लाख रुपये आहे. कृषी विज्ञान केंद्रामार्फत कच्छ निर्मिती केंद्र, प्रात्यक्षिक कर्मचारी व शेतकरी प्रशिक्षण यासाठी आपण 2 केलेले आहेत आपल्याकडे. KVK बोरगाव आणि KVK कालवडे या ठिकाणी 25 लाख रुपये प्रति KVK आपण देतोय. कृषी विद्यापीठ स्तरावर स्थापित सेंद्रिय संशोधन केंद्रात अर्थसहाय्य या योजनेतून होणार आहे. 5 कोटी प्रति विद्यापीठ असं आपण देतोय. सेंद्रिय शेती क्षेत्र विस्तार व शेतकरी प्रशिक्षणामध्ये शेतकरी अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण असेल त्याचा मापदंड हेक्टरमध्ये प्रति हेक्टरी 1500 रुपये, म्हणजे 500 हेक्टरच्या गटासाठी म्हणजे एका गटासाठी 75,000 रुपये आणि एक EPC म्हणजे 10 गटांसाठी आपण 7,50,000 रुपयाची तरतूद आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर निविष्ठा निर्मिती करायची असेल तर त्यामध्ये हेक्टरी 3,500 रुपये. 50 हेक्टरचा गट असेल म्हणजे एका गटासाठी 1,75,000 रुपये आणि एक फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल 10 गटांची तर त्याला 17,50,000 रुपयेची तरतूद आहे. शेतकरी उत्पादक कंपनी सोसायटी समभागासाठी पण शेअरसाठी पण आपण अर्थसहाय्य आहे. आपण 1,000 रुपये प्रति हेक्टरला त्यांना समभागासाठी अनुदान आहे. एका गटासाठी 50,000 रुपये आणि 5 लाख रुपये एका फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी. नैसर्गिक व सेंद्रिय शेती प्रमाणीकरण करायचं असेल तर 1,000 रुपये प्रति हेक्टर असा तरतूद आहे आणि एका गटासाठी 50,000 रुपये 5 लाख रुपये एका फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी असे एकूण 7,000 रुपये प्रति हेक्टर अर्थसहाय्य आहे. एका गटासाठी 3,50,000 रुपये आणि 35 लाख रुपये प्रति फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी. नेक्स्ट आपल्याला गाव पातळीवरचे 3 शेतकरी प्रशिक्षण घ्यायचे आहे. पहिलं, दुसरं, तिसरं. गाव पातळीवर पहिलं, दुसरं, तिसरं घ्यायचं आहे. 4थं आणि 5वं KVK स्तरावर घ्यायचं आहे. त्यामध्ये पहिलं प्रशिक्षणाचे म्हणजे प्रति हेक्टर 100 रुपये आहे. प्रति गटाला आपण 5,000 रुपये देतोय आणि 50,000 रुपये फार्मर प्रोड्युसर कंपनीला देतोय. असं 3 प्रशिक्षणासाठी 3 लाख रुपयाची तरतूद आहे. नेक्स्ट फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सहभागासाठी अनुदान आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रति हेक्टर 1,000 रुपये, एका गटासाठी म्हणजे 50 हेक्टरच्या गटासाठी 50,000 रुपये आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल तर 5 लाख रुपये. पहिल्या वर्षात बघा आपण फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या स्तरावर 5 लाख रुपये, दुसऱ्या वर्षी काय नाही, तिसऱ्या वर्षी काय नाही, म्हणजे पहिल्या वर्षीची बाब आपण सहभागासाठी देतोय. 5 लाख रुपये मॅक्झिमम लिमिट आहे एका फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी. नेक्स्ट सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण पण आपण करून घेतो कंपनीमार्फत. त्यामध्ये प्रति शेतकरी उत्पादक कंपनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करण्यासाठी प्रति समूह म्हणजे 10 गटांचा एक समूह असेल फार्मर प्रोड्युसर कंपनी 5 लाख रुपयेपर्यंत 3 लाख वर्षाचं त्याचं अर्थसहाय्य आहे. पहिल्या वर्षी 1,10,000 रुपये देतोय, दुसऱ्या वर्षी 2,25,000, तिसऱ्या वर्षी 1,65,000 रुपये.
टेक्निशियन वगैरे असतात त्याच्यासाठी कर्मचारी निधी म्हटले, त्याच्यामध्ये तुमचा जो खर्च येणार आहे त्याच्या 75% किंवा अधिकतम 5 लाख रुपये आपण फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या स्तरावर देतो आहे. खाली गट स्तरावर जर असेल तर 75% किंवा 2 लाख रुपये देतो. पणन सुविधेकरता फार्मर प्रोड्युसर कंपनी स्तरावर पण अर्थसहाय्य आहे 75% किंवा 4.5 लाख रुपयासाठी अशी तरतूद आहे. जे कमी असेल ते देतो आपण 75% किंवा 4.5 लाख रुपये. त्यामध्ये मागणी या वर्षी कसा खर्च करावा यावर मार्गदर्शन सूचना येतात त्या निर्गमित करण्यात येणार. सेंद्रिय शेती उत्पादन व विपणन ब्रँडिंग आणि प्रचार प्रसिद्धीसाठी पण 50,000 रुपयाची तरतूद आहे. नेक्स्ट, आता या योजनेचं सहनियंत्रण होणार आहे कृषी विभाग यांच्या मार्फत क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी मिटिंग मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी उपविभाग कृषी अधिकारी. नेक्स्ट कोणाचे काय प्रश्न असतील तर ते विचारू. या योजनेच्या संदर्भात कोणाचे काय प्रश्न असतील? सेंद्रिय शेती या विषयावरती अतिशय सखोल ज्ञान असणारे फिरोशेख उपप्रकल्प संचालक सातारा यांनी अतिशय सुंदर असं आपल्याला माहिती तंत्रज्ञान आपल्यापर्यंत मांडलं. कदाचित मी सांगितले जे आपण असले होते इतरांचा समावेश आणि करून समावेश केला. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.